दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहे। मात्र शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदे, मटका, जुगार, अंमली पदार्थ, सावकारगिरी चालू असताना देखील पोलीस प्रशासन यावर दुर्लक्ष करतंय का, असा सवाल सामान्य नागरिक करताय। तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करून एमडीची कंपनी उद्ध्वस्त केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्याने पोलीस प्रशासन जाग झालंय। दुसरीकडे नाशिक रोड मधील अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर मटका अड्डा सुरू असून या मटक्याच्या अड्ड्याला चक्क पोलिसांच्या बॅरिगेड्सचे संरक्षण देण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसेच नाशिक रोडच्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कधी कठोर कारवाई करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक रोड येथील शिंदे MIDC परिसरात असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून करोडो रुपयांचे अंमली पदार्थ व ड्रग्जचा साठा जप्त केला। त्यानंतर नाशिक रोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिंदेगाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चा माल पुरविणाऱ्या एका गोडाऊनवर छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की दत्तू वामन जाधव यांनी संजय काळे नावाच्या व्यक्तीला शेतीसाठी लागणारे औषधे, रसायनांचा कच्चा माल ठेवण्यासाठी त्यांचा गाळा भाडे तत्वावर दिला होता। मात्र तो सध्या गाळा बंद असल्याने शंका निर्माण झाल्याने दत्तू यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात कळवले व पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे काल जे आम्ही या ठिकाणी छापाची कारवाई केली होती त्याच्यामध्ये MD सदृश जी काही पावडर होती ती जवळजवळ 4 किलो 800 ग्रॅमपर्यंत या ठिकाणी सापडलेली आहे। त्याच्यासाठी बनवणारे इतर जे रसायन आहे त्याची या ठिकाणी तपासणी चालू आहे की ते कोणतं केमिकल आहे किंवा काय आहे, तर त्याची तपासणी FSL कडून झाल्यानंतर त्याबाबतचे आम्हाला डिटेल या ठिकाणी कळतील। आणि हा माल कुठून आणला होता, कशा पद्धतीने आणला होता किंवा ह्याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत या सर्वांची पाळंमुळं आम्ही या ठिकाणी खोदून काढणार आहोत आणि त्या सर्व गोष्टींचा सखोल तपास आम्ही या ठिकाणी करणार आहोत। फक्त या ठिकाणी गोडाऊन असेल किंवा जे काही आपली वस्तू असेल ती या ठिकाणी भाड्याने देण्या अगोदर ती कुणाला आपण देतो आहे आणि ती कोणत्या कामासाठी या ठिकाणी वापरली जाते याची आपण या ठिकाणी खात्री करावी। असं अजूनही काही संशयास्पद आपल्याकडे या ठिकाणी लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांशी या ठिकाणी संपर्क साधा, म्हणजे आम्हाला आमची पुढची कारवाई या ठिकाणी करता येईल। आणि ही जी कारवाई आहे ही सतत या ठिकाणी पुढं बंद असणारे गोडाऊन असू द्या किंवा बंद असणारी इतर या ठिकाणी वस्तू आहेत किंवा इतर ज्या काही संशयास्पद वस्तू आहेत त्यांचं चेकिंग हे वारंवार या ठिकाणी नाशिक पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे। स्थितीमध्ये त्याचं नाव कुठल्याही ह्याच्या प्रकारे आलं नाहीये, पण जर तशी काही पाळेमुळे सापडली तर नक्कीच त्यांना ह्याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल। मुंबई पोलिसांनी जी कामगिरी केली होती त्यातलं कांबळे नावाची जी व्यक्ती आहे तसंच एक सदृश्य किंवा साधर्म्य असलेलं नाव ह्याच्यामध्ये येत आहे आणि तीच लिंक आम्ही पकडून पुढचा तपास या ठिकाणी करत आहोत। अजून त्या पद्धतीने निश्चित असं सांगता येणार नाही, तपास आमचा सुरू आहे। फक्त त्याच्यातलं जे कांबळे नावाची व्यक्ती आहे तीच फक्त साधर्म्य सध्या या ठिकाणी आम्हाला लक्षात आलेलं आहे। ह्याच्या अनुषंगाने सतत ह्या कारवाया नाशिक पोलिसांमार्फत सुरू राहणार आहेत। आपल्याला परत एकदा या ठिकाणी सांगते की जे काही त्यांनी हे वापरलं होतं, गोडाऊन वापरलं होतं किंवा जी काही वास्तू या ठिकाणी वापरली होती ती अगदी निर्मनुष्य अशी वास्तू होती आणि निर्मनुष्य जिथं कुणाचाही वावर या ठिकाणी अशा पद्धतीने होती व ते आता आमच्या लक्षात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा काही गोडाऊन आहेत का किंवा अशा काही वस्तू ज्या ठिकाणी आहेत का अशा अनुषंगाने चेकिंग आम्ही वारंवार या ठिकाणी सुरू केलेलं आहे। नाही, त्या बाबतीत असं कनेक्शन कोणतंही सापडलेलं नाहीये। आता सध्या दोन्ही तपास प्राथमिक स्वरूपामध्ये आहेत। जसजशा पुढच्या लिंक डेव्हलप होतील, जसजशा पुढच्या गोष्टी समोर येतील, सगळ्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी
2 दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई केली होती. त्याच्यामध्ये MD सदृश्य पदार्थ या ठिकाणी आढळून आला होता व त्यावेळी अशी गोष्ट लक्षात आली होती की बंद असणारे कारखाने आणि इतर जे काही वस्तू आहेत त्यांनी त्याच्यासाठी वापर केला होता, त्याचा साठा करण्यासाठी किंवा त्याची यंत्रसामुग्री करण्यासाठी साठा केला होता. त्या अनुषंगाने ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे कुठले बंद पडलेले कारखाने आहेत का किंवा काही अशा संशयास्पदरित्या कुणाच्या हालचाली वगैरे ते आहेत का या अनुषंगाने शोध मोहीम सुरू केली होती. तर त्यावेळेस लोकांमध्ये देखील आम्ही या ठिकाणी जनजागृती करत होतो की अशी कुठली वस्तू तुम्हाला जर आढळून येत असेल किंवा असं कुठलं बंद गोडाऊन असेल किंवा अशी कुठली फॅक्टरी असेल तर त्या अनुषंगाने पोलिसांना सांगा आणि त्या अनुषंगाने सर्व शोध मोहिमा सगळ्या दिशेने या ठिकाणी सुरू होत्या. तर त्याच्यामध्ये शिंदेगाव या ठिकाणी गोडाऊन असलेला एक दत्तू वामन जाधव नावाची व्यक्ती यांनी आम्हाला माहिती दिली की 2 महिन्यापूर्वी त्याचं जे काही गोडाऊन होतं तर ते असं गोडाऊन अशा पद्धतीने वापरली जाण्याची शक्यता आहे किंवा असा संशय त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि त्याच्या अनुषंगाने काल आम्ही त्याच्या गोडाऊनवरती छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर FSLची टीम देखील या ठिकाणी आम्ही बरोबर घेतली होती आणि ती टीम घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला MD सदृश्य वस्तूचा या ठिकाणी साठा आढळलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. जवळजवळ 5 किलो 800 ग्रॅम अशी MD पावडर त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि तिची जी काही किंमत आहे ती किंमत जवळजवळ 5,84,00,000 अशी या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी वापरलं जाणारे जे काही रॉ मटेरियल आहे किंवा इतर यंत्रसामुग्री जी त्याच्यासोबत या ठिकाणी मिळालेली आहे ती देखील या ठिकाणी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलीस कुंभकर्णाच्या झोपेत आहे का असा सवाल दक्ष न्यूजने केला होता. याचा इम्पॅक्ट आता नाशिकमध्ये होताना दिसतोय. परंतु ह्या कारवाया इथेच न थांबता या कारवाया अशाच सुरू राहतील का आणि गुन्हेगारीला आळा बसेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मैं शपथ लेता हूँ कि विकसित भारत के निर्माण में अपनी भागीदारी निभाऊंगा. मैं शपथ लेता हूँ कि गुलामी की मानसिकता में मुक्ति के लिए मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक 30 या शाळेतून अमृत कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली शालेय परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह घोषणांनी करण्यात आला. सदर रॅलीत परिसरातील पालक, नागरिक तसेच माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. सदर रॅली शाळेपासून सातपूर विभागीय कार्यालयात जाऊन नाशिक मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याकडे शाळेचा आकर्षक अमृत कलश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. वतीने या ठिकाणी साहेब यापूर्वी आम्ही एकदा छोटीशी रॅली आपल्याकडे सुपूर्द केली होती, परंतु साहेब त्यावेळेस बिझी असल्याने आज पुन्हा आम्ही या रॅलीचा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अमृत कलशाचं तुमच्याकडे दान घेण्याचा प्रयत्न केला छोटासा. खरं तर आपण सगळ्यांनी आमच्या चिमुकल्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप ठेवली ती आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. पाटील साहेबांनी यापूर्वी मला सांगितलं होतं की सर तुमची शाळा सकाळची असल्याकारणाने मला वेळ देता येणार नाही, कारण त्यांच्याकडे 2 विभागांचा चार्ज असतो आणि त्यावेळेस त्यांनी अधीक्षक मुख्य साहेब यांच्याकडे आम्ही हा कलश सुपूर्द केला होता. परंतु आज पुन्हा आम्हाला मोठ्या संख्येने आणि मोठ्या अधिकारी साहेबांकडे हा कलश देण्याचा जो मान दिला त्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द बोलतो. तसेच सातपूर विभागीय अधिकारी मयूर पाटील आणि उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र शासनाचा उपक्रम तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण जे माझी माती माझा देश म्हणजे मातीला नमन वीरांना वंदन यानुसार आपण हा उपक्रम
नाशिक महापालिकेतर्फे आयोजित केलेला आहे। माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार स्वतः इथे माननीय उपायुक्त विजयकुमार मुंडे सर आपले इथे आलेले विभागीय कार्यालयात, योगेश कमोदजी पण आहेत जनसंपर्क अधिकारी, आणि आपण इथे हा जो आपल्या शाळा क्रमांक 26 असो, 30 असो, 31 असो, स्वारबाबा नगर यातील या चिमुकल्या बालवीरांनी आणि शिक्षकांनी मिळून जो अमृत कलश तयार केलेला आहे तो आपण इथे जनप्रबोधन रॅली करत इथे महापालिकेच्या या विभागीय कार्यालयात आणला आहे सर्वांनी। आता तो कलश आपण सर्व इथे माननीय उपायुक्त मुंडे सर यांच्याकडे सुपूर्द करू। हा कलश मग नंतर परवाला आयुक्त महोदयांमार्फत पुढे हा कलश आपला दिल्लीला जाणार आहे। तर आपली सातपूरची सर्व वीरांनी किंवा सर्व गोपाळांनी आणलेली ही माती दिल्लीपर्यंत जाणार आहे, आणि याच्यानुसार आपल्या सर्वांमध्ये सुद्धा या मातृभूमीबद्दल आपल्या मनात निष्ठा निर्माण व्हावी हा या उपक्रम, तसेच ज्यांनी या देशासाठी आहुती दिली त्या वीरांनाही नमन व्हावे यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे। तरी मी आता या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्व हे बालगोपाळ समावेश झाले आणि त्यांनी आपली माती ही दिल्लीला पाठवण्यासाठी इथं जमा केलेली आहे। निश्चितपणे ही जी माती आहे ही देशभरातून माती दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी एक मोठं अमृत उद्यान साकारणार आहे, आणि या अमृत उद्यानासाठी जो सर्वांनी हातभार लावलेला आहे तर तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे। त्याचबरोबर शासनाच्या वतीने लाईफ मिशन म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या अंतर्गत हा कार्यक्रम चाललेला आहे, आणि अशी गोष्ट आपल्याला करायची आहे की ज्या आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीमुळे पर्यावरणाला कुठलाही धोका पोचता कामा नये। सदर ठिकाणी सर्वांसमवेत पंचप्रण शपथ घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली। या प्रसंगी सातपूर विभागीय अधिकारी मयूर पाटील, तानाजी निगळ, राजेंद्र सोनवणे, संजय कोठुळे, रवी पाटील, बांधकाम विभागाचे कोल्हे, विद्युत विभागाचे गायकवाड, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कचरू पोटिंदे, नितीन वाघ, स्वच्छता विभागाचे संजय गोसावी, मिलिंद जाधव, अतिक्रमणाचे भगवान सूर्यवंशी, संजय कोकाटे, नरेश मुंगसे, घरपट्टी विभागाचे निर्भवणे, कर विभागाचे राजू खरे, तसेच मनपा शाळा क्रमांक 30 चे मुख्याध्यापक नितीन चौधरी यांसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या उद्देशाने अमृत कलश यात्रा गावातून काढली। या कलश यात्रेमध्ये गावातील जिल्हा परिषद शाळा व महात्मा फुले विद्यालय या दोन्ही शाळेचे विद्यार्थी व शिक्षक पालक यांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले विद्यालय येथून झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जानोरी गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे व शाळेचे शिक्षक यांनी कलशमध्ये माती टाकून या यात्रेची सुरुवात केली। यावेळी अमृत कलशाची संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली। सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावातील लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवली। शालेय विद्यार्थी यांच्या लेझिम पथकाने तसेच थाळी पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली। गावातून कलश यात्रा ग्रामपंचायत समोर आणून त्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या शेतातून तसेच घरच्या अंगणातून आणलेली मुठभर माती कलशमध्ये टाकली। यावेळी गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश तिडके, अशोक टेंग, शरद घुमरे, ज्ञानेश्वर काठे, रेवचंद वाघ, सुरेश घुमरे यांच्यासह गावातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला।
शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाच्या सलामीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. गोरख जाधव, दक्ष न्यूज, जानोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्क. NPA गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न, जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है, उसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता. उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं. इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजिंदर सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली, महाराष्ट्र में है. 12 अक्टूबर, दिन वीरवार. सत्संग साय 8 बजे. 13 अक्टूबर, दिन शुक्रवार. सत्संग साय 6 बजे. नामदान साय 8 बजे. स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला.
लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस अन्न पाण्याचा त्याग करत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मागून घेतला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यातील मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी दौऱ्यावर निघालेत. काल ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकार परिषदेत संवाद साधला. दरम्यान आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहोत, तेच आम्हाला द्यायचं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. बरोबर आहे ना, मग ते बोलतात ते धक्का लागणारच नाही त्यांना, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात येतो, आमचंच आम्हाला द्यायचं आहे फक्त. ते बरोबर बोलतायत. मुख्यमंत्री तुम्ही कोण कोण म्हणला तो उपमुख्यमंत्री, ते बोलतायत ते खरं आहे, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी देत दिलं गेलं नव्हतं आम्हाला, आता ते द्यायला लागले, धक्का लागणारच नाही. तसेच काही दिवसांपूर्वी इतरही ओबीसी नेते असून देखील मला एकट्यालाच टार्गेट का, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत की टार्गेट करणं हा माझा धंदा नाही. आता मग त्याच्यामुळे मी गप्प 4 दिवस सांगितलं बाबा मला एकट्याच्याच मागा लागेल माझ्या, म्हणलं बंद उद्यापासून मी महाआरक्षणाला विरोध नाही, आणि आम्हाला तेच पाहिजे होतं ना. मग तुमचं आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर झालं कार्यक्रम, आम्हाला काही गरज नाही आता तुम्हाला बरं टार्गेट. माझा धंदाच नाही तो विनाकारण कोणाला टार्गेट करायचं काय करायचं. मराठा समाजाचा तो धंदा नाही ना, आम्हाला त्याची गरज आहे कोणावरच नाही. पण जो विरोधात जाईल त्याचबद्दलच नाही. इथून मागचे सुद्धा स्टेटमेंट बऱ्याच जणांचे सोडतच नाही. मग मराठा आरक्षणाच्या विरोधाला सोडणार नाही. त्यांनी उद्या सकाळी बी यावं, आपलं सुरू परत बंद नाही, कारण चुकीचं बोलत नाही. मी माझ्या जातीची वेदना मानतोय. तुमचं दुखायची काय गरज आहे? तुम्ही कोण म्हणणारे देऊ नका, तुमचं तुम्ही खा, राहू द्या ना आमचं आम्हाला गोरगरीब. उलट त्यांनी म्हणायला पाहिजे, भुजबळ साहेबांनी स्वतः म्हणायला पाहिजे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या. कारण माझ्या 5 मराठ्यांनी व्हायना त्यांना राजकीय करिअर प्रवासात मदत केली असं 5 का व्हायना, त्यांचा तरी उपकाराचे जाण त्यांनी एकदा ठेवून म्हणायला पाहिजे की चला गोरगरिबांच्या मराठ्याला मिळू द्या. अहो त्यांना माहीत नाहीये, त्यांना सहकार्य करणारा सगळा मराठा त्यांच्यावर नाराज व्हायला लागला ह्या स्टेटमेंटमुळे. त्यांच्या कशामुळे ते इतका द्वेष करतात मराठा समाजात, काय कारण आहे? यासाठी मराठ्यांनी त्यांना मोठं केलं का? आम्ही कधी म्हणलो तुम्ही वेगळ्या जातीचे आहेत, आम्ही तुम्हाला मदत नाही करत? आमच्या बापदाद्यांनी 10-15 वर्ष एकदा तरी मदत केली असेल ना. त्याची उलसिक तरी जाण. उच्च दर्जाचे नेते आहेत, सगळ्यात मोठे नेते आहेत, पदात घटनेच्या पदावर बसलेले, त्यांना शोभतं घ्या असं नाही. आमचं म्हणणं आहे त्यांनी विरोध करू नये, त्यांनी सपोर्ट करावं. काय फरक पडून बरं ते म्हणलं, जाऊ द्या गोरगरीब मराठ्याला मिळून द्या. काय त्यांचं काय वाटलं व्हायला लागलं? आमचं चांगलं होईल ना. उलट आमचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. मराठा आणि कुणबी एकच आहे, इतर कोणाचाही वाटा मागत नाही. गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रबुद्ध नगर येथील एका युवकावर काल दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. राकेश रमेश गांगुर्डे असे हल्ला करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी सातपूर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या हल्ल्यात युवक जखमी झाला असून मित्राच्या साहाय्याने जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी गल्लीतून जाताना माझ्यावर जीवे मारहाण झाली.
कारणाने याच्या पाठीमागं मोठं राजकारण आहे. आणि खुशाल शिरसाट, विशाल विटकर, संतोष विटकर, विनोद विटकर यांनी माझ्यावर जीवे मारहाण केली. माझं पोलीस प्रशासनाला विनंती त्यांच्यावर कठोर कारवाई करा. त्यांनी माझ्यावर चाकूने मारलं, मला चाकूने माझ्या हाताला लागले. साहेब, मला माहिती आहे पोलीस प्रशासन मला न्याय मिळवून देईल, एवढीच माझी पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे. हल्ला करण्याचं कारण काय होतं? मी गरीब घराण्यातला मुलगा आहे. हल्ला करण्याचं कारण तिकडं खाली बालाजीपाशी ते प्रबुद्धनगरमध्ये ते आहे ना, दहशतचं वातावरण निर्माण करून राहिले. या हल्ला करण्याचं कारण आहे ते स्वतःला एक गुन्हेगारीचा बादशाह समजू राहिले. हे दहशतचं कारण आहे. साहेब, माझं पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती आहे का त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, एवढीच विनंती. माझं नाव राकेश रमेश गांगुर्डे. कुशल शिरसाट, विशाल विटकर, विनोद विटकर आणि संतोष विटकर असे आरोपींची नावं असून पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देईल असा विश्वास राकेश यांनी व्यक्त केलाय. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित 4 दिवसांच्या औद्योगिक प्रदर्शन दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने आणि प्रदर्शन बघण्यास अबालवृद्धांची तिसऱ्या दिवशीही गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. आतापर्यंत 3 दिवसात तब्बल 75,000हून अधिक लोकांनी प्रदर्शन स्थळी भेट देऊन उद्योजकांचा उत्साह वाढविला. डोंगरे वसतिगृह मैदानावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित माइट एक्सपो 2023 प्रदर्शन बघण्यास लोकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्या नागरिकांच्या कूपनमधून दर तासाला लकी ड्रॉद्वारे अनेक भाग्यवान विजेत्यांना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू मिळत असल्याने ते या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. अनेक विजेत्यांना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वाटण्यात आली. बक्षिसांची एकूण रक्कम 11 लाख रुपये इतकी असून शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येईल व विजेत्याला इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन ही बाईक जिंकण्याचे स्वप्न साकार करावे असे आवाहन चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा यांनी केले. खाद्यपदार्थापासून कृषी, पर्यटन, गृहोपयोगी वस्तूंचे आणि नाविन्यपूर्ण कलाविष्कारांचे दर्शन घडविणारी उत्पादने प्रदर्शनात असल्याने ते या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे. प्रदर्शनात B2B अंतर्गत मोठ्या कंपन्या आणि उद्योजकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. तसेच उद्योजकांना बाजारपेठा उपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनांची खरेदी करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी विविध परिसंवादाद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसनही केले. गेल्या 3 दिवसात प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्या मान्यवरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय मंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे, अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कटारिया, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सीमाचे अध्यक्ष किशोर राठी, नरडकोचे जयेशभाई ठक्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे, राजेंद्र वडनेरे, बाळासाहेब जाधव, रवीश मारू, अविनाश कोठावदे, CS सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
NPA गोल्ड लोन, फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79 72 96 78 93 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू, ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न, जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है, उसे शब्दों में बयां नहीं किया जा सकता. उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं. इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजिंदर सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली, महाराष्ट्र में है. 12 अक्टूबर, दिन वीरवार. सत्संग साय 8 बजे. 13 अक्टूबर, दिन शुक्रवार. सत्संग साय 6 बजे. नामदान साय 8 बजे. स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत
दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध धंदे आणि अंमली पदार्थ यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. मात्र शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदे, मटका, जुगार, अंमली पदार्थ, सावकारगिरी चालू असताना देखील पोलीस प्रशासन यावर दुर्लक्ष करतंय का, असा सवाल सामान्य नागरिक करताय. तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करून एमडीची कंपनी उद्ध्वस्त केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्याने पोलीस प्रशासन जागं झालंय. दुसरीकडे नाशिक रोड मधील अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर मटका अड्डा सुरू असून या मटक्याच्या अड्ड्याला चक्क पोलिसांच्या बॅरिगेड्सचे संरक्षण देण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तसेच नाशिक रोडच्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कधी कठोर कारवाई करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक रोड येथील शिंदे MIDC परिसरात असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून करोडो रुपयांचे अंमली पदार्थ व ड्रग्जचा साठा जप्त केला. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिंदेगाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चा माल पुरविणाऱ्या एका गोडाऊनवर छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दत्तू वामन जाधव यांनी संजय काळे नावाच्या व्यक्तीला शेतीसाठी लागणारे औषधे, रसायनांचा कच्चा माल ठेवण्यासाठी त्यांचा गाळा भाडे तत्वावर दिला होता. मात्र तो सध्या गाळा बंद असल्याने शंका निर्माण झाल्याने दत्तू यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात कळवले व पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे काल जे आम्ही या ठिकाणी छापाची कारवाई केली होती त्याच्यामध्ये MD सदृश्य जी काही पावडर होती ती जवळजवळ 4 किलो 800 ग्रॅमपर्यंत या ठिकाणी सापडलेली आहे. त्याच्यासाठी बनवणारे इतर जे रसायन आहे त्याची या ठिकाणी तपासणी चालू आहे की ते कोणतं केमिकल आहे किंवा काय आहे. तर त्याची तपासणी FSL कडून झाल्यानंतर त्याबाबतचे आम्हाला डिटेल या ठिकाणी कळतील. आणि हा माल कुठून आणला होता, कशा पद्धतीने आणला होता किंवा ह्याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत या सर्वांची पाळंमुळं आम्ही या ठिकाणी खोदून काढणार आहोत आणि त्या सर्व गोष्टींचा सखोल तपास आम्ही या ठिकाणी करणार आहोत. फक्त या ठिकाणी गोडाऊन असेल किंवा जे काही आपली वस्तू असेल ती या ठिकाणी भाड्याने देण्या अगोदर ती कुणाला आपण देतो आहे आणि ती कोणत्या कामासाठी या ठिकाणी वापरली जाते याची आपण या ठिकाणी खात्री करावी. असं अजूनही काही संशयास्पद आपल्याकडे या ठिकाणी लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांशी या ठिकाणी संपर्क साधा, म्हणजे आम्हाला आमची पुढची कारवाई या ठिकाणी करता येईल. आणि ही जी कारवाई आहे ही सतत या ठिकाणी पुढं बंद असणारे गोडाऊन असू द्या किंवा बंद असणारी इतर या ठिकाणी वस्तू आहेत किंवा इतर ज्या काही संशयास्पद वस्तू आहेत त्यांचं चेकिंग हे वारंवार या ठिकाणी नाशिक पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. स्थितीमध्ये त्याचं नाव कुठल्याही ह्याच्या प्रकारे आलं नाही आहे, पण जर तशी काही पाळेमुळे सापडली तर नक्कीच त्यांना ह्याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल. मुंबई पोलिसांनी जी कामगिरी केली होती त्यातलं कांबळे नावाची जी व्यक्ती आहे तसंच एक सदृश्य किंवा साधर्म्य असलेलं नाव ह्याच्यामध्ये येत आहे आणि तीच लिंक आम्ही पकडून पुढचा तपास या ठिकाणी करत आहोत. अजून त्या पद्धतीने निश्चित असं सांगता येणार नाही, तपास आमचा सुरू आहे. फक्त त्याच्यातलं जे कांबळे नावाची व्यक्ती आहे तीच फक्त साधर्म्य सध्या या ठिकाणी आम्हाला लक्षात आलेलं आहे. ह्याच्या अनुषंगाने सतत ह्या कारवाया नाशिक पोलिसांमार्फत सुरू राहणार आहेत. आपल्याला परत एकदा या ठिकाणी सांगते की जे काही त्यांनी हे वापरलं होतं, गोडाऊन वापरलं होतं किंवा जी काही वास्तू या ठिकाणी वापरली होती ती अगदी निर्मनुष्य अशी वास्तू होती आणि निर्मनुष्य जिथं कुणाचाही वावर या ठिकाणी अशा पद्धतीने होती व ते आता आमच्या लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा काही गोडाऊन आहेत का किंवा अशा काही वस्तू ज्या ठिकाणी आहेत का अशा अनुषंगाने चेकिंग आम्ही वारंवार या ठिकाणी सुरू केलेलं आहे. नाही,
त्या बाबतीत असं कनेक्शन कोणतंही सापडलेलं नाही आहे. आता सध्या दोन्ही तपास हे प्राथमिक स्वरूपामधले आहेत. जसजशा पुढच्या लिंक डेव्हलप होतील, जसजशा पुढच्या गोष्टी समोर येतील, सगळ्या गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी 2 दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई केली होती. त्याच्यामध्ये MD सदृश्य पदार्थ या ठिकाणी आढळून आला होता व त्यावेळी अशी गोष्ट लक्षात आली होती की बंद असणारे कारखाने आणि इतर जे काही वस्तू आहेत त्यांनी त्याच्यासाठी वापर केला होता, त्याचा साठा करण्यासाठी किंवा त्याची यंत्रसामुग्री करण्यासाठी साठा केला होता. त्या अनुषंगाने ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे कुठले बंद पडलेले कारखाने आहेत का किंवा काही अशा संशयास्पदरित्या कुणाच्या हालचाली वगैरे ते आहेत का या अनुषंगाने शोध मोहीम सुरू केली होती. तर त्यावेळेस लोकांमध्ये देखील आम्ही या ठिकाणी जनजागृती करत होतो की अशी कुठली वस्तू तुम्हाला जर आढळून येत असेल किंवा असं कुठलं बंद गोडाऊन असेल किंवा अशी कुठली फॅक्टरी असेल तर त्या अनुषंगाने पोलिसांना सांगा आणि त्या अनुषंगाने सर्व शोध मोहिमा सगळ्या दिशेने या ठिकाणी सुरू होत्या. तर त्याच्यामध्ये शिंदेगाव या ठिकाणी गोडाऊन असलेला एक दत्तू वामन जाधव नावाची व्यक्ती यांनी आम्हाला माहिती दिली की 2 महिन्यापूर्वी त्याचं जे काही गोडाऊन होतं तर ते असं गोडाऊन अशा पद्धतीने वापरली जाण्याची शक्यता आहे किंवा असा संशय त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि त्याच्या अनुषंगाने काल आम्ही त्याच्या गोडाऊनवरती छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर FSLची टीम देखील या ठिकाणी आम्ही बरोबर घेतली होती आणि ती टीम घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला MD सदृश्य वस्तूचा या ठिकाणी साठा आढळलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. जवळजवळ 5 किलो 800 ग्रॅम अशी MD पावडर त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि तिची जी काही किंमत आहे ती किंमत जवळजवळ 5,84,00,000 अशी या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी वापरलं जाणारे जे काही रॉ मटेरियल आहे किंवा इतर यंत्रसामुग्री जी त्याच्यासोबत या ठिकाणी मिळालेली आहे ती देखील या ठिकाणी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलीस कुंभकर्णाच्या झोपेत आहे का असा सवाल दक्ष न्यूजने केला होता. याचा इम्पॅक्ट आता नाशिकमध्ये होताना दिसतोय. परंतु ह्या कारवाया इथेच न थांबता या कारवाया अशाच सुरू राहतील का आणि गुन्हेगारीला आळा बसेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मैं शपथ लेता हूँ कि विकसित भारत के निर्माण में अपनी भागीदारी निभाऊंगा. मैं शपथ लेता हूँ कि गुलामी की मानसिकता में मुक्ति के लिए मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक 30 या शाळेतून अमृत कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली शालेय परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह घोषणांनी करण्यात आला. सदर रॅलीत परिसरातील पालक, नागरिक तसेच माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. सदर रॅली शाळेपासून सातपूर विभागीय कार्यालयात जाऊन नाशिक मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याकडे शाळेचा आकर्षक अमृत कलश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. वतीने या ठिकाणी साहेब यापूर्वी आम्ही एकदा छोटीशी रॅली आपल्याकडे सुपूर्द केली होती, परंतु साहेब त्यावेळेस बिझी असल्याने आज पुन्हा आम्ही या रॅलीचा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अमृत कलशाचं तुमच्याकडे दान देण्याचा प्रयत्न केला छोटासा. खरं तर आपण सगळ्यांनी आमच्या चिमुकल्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप ठेवली ती आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. पाटील साहेबांनी यापूर्वी मला सांगितलं होतं की सर तुमची शाळा सकाळची असल्याकारणाने मला वेळ देता येणार नाही, कारण त्यांच्याकडे 2 विभागांचा चार्ज असतो आणि त्यावेळेस त्यांनी अधीक्षक मुख्य साहेब यांच्याकडे आम्ही हा कलश सुपूर्द केला होता. परंतु आज पुन्हा आम्हाला मोठ्या संख्येने आणि मोठ्या अधिकारी साहेबांकडे हा कलश देण्याचा जो मान दिला त्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द बोलतो. तसेच सातपूर विभागीय अधिकारी मयूर पाटील आणि उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र शासनाचा उपक्रम तसेच
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण जे माझी माती माझा देश म्हणजे मातीला नमन वीरांना वंदन यानुसार आपण हा उपक्रम नाशिक महापालिकेतर्फे आयोजित केलेला आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार स्वतः इथे माननीय उपायुक्त विजयकुमार मुंडे सर आपले इथे आलेले विभागीय कार्यालयात, योगेश कमोदजी पण आहेत जनसंपर्क अधिकारी, आणि आपण इथे हा जो आपल्या शाळा क्रमांक 26 असो 30 असो 31 असो वारबाबा नगर यातील या चिमुकल्या बालवीरांनी आणि शिक्षकांनी मिळून जो अमृत कलश तयार केलेला आहे तो आपण इथे जनप्रबोधन रॅली करत इथे महापालिकेच्या या विभागीय कार्यालयात आणला आहे सर्वांनी. आता तो कलश आपण सर्व इथे माननीय उपायुक्त मुंडे सर यांच्याकडे सुपूर्द करू. हा कलश मग नंतर परवाला आयुक्त महोदयांमार्फत पुढे हा कलश आपला दिल्लीला जाणार आहे. तर आपली सातपूरची सर्व वीरांनी किंवा सर्व गोपाळांनी आणलेली ही माती दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि याच्यानुसार आपल्या सर्वांमध्ये सुद्धा या मातृभूमीबद्दल आपल्या मनात निष्ठा निर्माण व्हावी हा या उपक्रम, तसेच ज्यांनी या देशासाठी आहुती दिली त्या वीरांनाही नमन व्हावे यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. तरी मी आता या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सर्व हे बालगोपाळ समावेश झाले आणि त्यांनी आपली माती ही दिल्लीला पाठवण्यासाठी इथं जमा केलेली आहे. निश्चितपणे ही जी माती आहे ही देशभरातून माती दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी एक मोठं अमृत उद्यान साकारणार आहे आणि या अमृत उद्यानासाठी जो सर्वांनी हातभार लावलेला आहे तर तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने लाईफ मिशन म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या अंतर्गत हा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशी गोष्ट आपल्याला करायची आहे की ज्या आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीमुळे पर्यावरणाला कुठलाही धोका पोचता कामा नये. सदर ठिकाणी सर्वांसमवेत पंचप्रण शपथ घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी सातपूर विभागीय अधिकारी मयूर पाटील, तानाजी निगळ, राजेंद्र सोनवणे, संजय कोठुळे, रवी पाटील, बांधकाम विभागाचे कोल्हे, विद्युत विभागाचे गायकवाड, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कचरू पोटिंदे, नितीन वाघ, स्वच्छता विभागाचे संजय गोसावी, मिलिंद जाधव, अतिक्रमणाचे भगवान सूर्यवंशी, संजय कोकाटे, नरेश मुंगसे, घरपट्टी विभागाचे निर्भवणे, कर विभागाचे राजू खरे तसेच मनपा शाळा क्रमांक 30 चे मुख्याध्यापक नितीन चौधरी यांसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या उद्देशाने अमृत कलश यात्रा गावातून काढली. या कलश यात्रेमध्ये गावातील जिल्हा परिषद शाळा व महात्मा फुले विद्यालय या दोन्ही शाळेचे विद्यार्थी व शिक्षक पालक यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले विद्यालय येथून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जानोरी गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे व शाळेचे शिक्षक यांनी कलशमध्ये माती टाकून या यात्रेची सुरुवात केली. यावेळी अमृत कलशाची संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावातील लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवली. शालेय विद्यार्थी यांच्या लेझिम पथकाने तसेच थाळी पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली. गावातून कलश यात्रा ग्रामपंचायत समोर आणून त्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या शेतातून तसेच घरच्या अंगणातून आणलेली मुठभर माती कलशमध्ये टाकली.
यावेळी गावचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश तिडके, अशोक टेंग, शरद घुमरे, ज्ञानेश्वर काठे, रेवचंद वाघ, सुरेश घुमरे यांच्यासह गावातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाच्या सलामीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. गोरख जाधव, दक्ष न्यूज, जानोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी. NPA गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न, जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है, उसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता. उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं. इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजिंदर सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली, महाराष्ट्र में है. 12 अक्टूबर, दिन वीरवार. सत्संग साय 8 बजे. 13 अक्टूबर, दिन शुक्रवार. सत्संग साय 6 बजे. नामदान साय 8 बजे. स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर
9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस अन्न पाण्याचा त्याग करत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मागून घेतला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यातील मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी दौऱ्यावर निघालेत. काल ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकार परिषदेत संवाद साधला. दरम्यान आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहोत, तेच आम्हाला द्यायचं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. बरोबर आहे ना, मग ते बोलते ते धक्का लागणारच नाही त्यांना, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात येतो, आमचंच आम्हाला द्यायचंय फक्त. ते बरोबर बोलतायत. मुख्यमंत्री तुम्ही कोण कोण म्हणला तो उपमुख्यमंत्री, ते बोलतायत ते खरंय, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी देत दिलं गेलं नव्हतं आम्हाला, आता ते द्यायला लागले, धक्का लागणारच नाही. तसेच काही दिवसांपूर्वी इतरही ओबीसी नेते असून देखील मला एकट्यालाच टार्गेट का असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत की टार्गेट करणं हा माझा धंदा नाही. आता मग त्याच्यामुळे मी गप्प 4 दिवस सांगितलं बाबा मला एकट्याच मागा लागेल माझ्या, म्हणलं बंद उद्यापासून मी महाआरक्षणाला विरोध नाही, आणि आम्हाला तेच पाहिजे होतं ना. मग तुमचं आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर झालं कार्यक्रम, आम्हाला काही गरज नाही आता तुम्हाला बरं टार्गेट. माझा धंदाच नाही तो विनाकारण कोणाला टार्गेट करायचं काय करायचं. मराठा समाजाचा तो धंदा नाही ना, आम्हाला त्याची गरज झाली कोणावरच नाही. पण जो विरोधात जाईल त्याचबद्दलच नाही. इथून मागचे सुद्धा स्टेटमेंट बऱ्याच जणांची सोडतच नाही. मग मराठा आरक्षणाच्या विरोधाला सोडणार नाही. त्यांनी उद्या सकाळी बी यावं, आपलं सुरू परत बंद नाही, कारण चुकीचं बोलत नाही. मी माझ्या जातीची वेदना मानतोय. तुमचं दुखायची काय गरज आहे? तुम्ही कोण म्हणणारे देऊ नका, तुमचं तुम्ही खा, राहू द्या ना आमचं आम्हाला गोरगरीब. उलट त्यांनी म्हणायला पाहिजे, भुजबळ साहेबांनी स्वतः म्हणायला पाहिजे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या. कारण माझ्या 5 मराठ्यांनी व्हायना त्यांना राजकीय करिअर प्रवासात मदत केली असं 5 का व्हायना, त्यांचा तरी उपकाराचे जाण त्यांनी एकदा ठेवून म्हणायला पाहिजे की चला गोरगरिबांच्या मराठ्याला मिळू द्या. अहो त्यांना माहीत नाहीये, त्यांना सहकार्य करणारा सगळा मराठा त्यांच्यावर नाराज व्हायला लागला ह्या स्टेटमेंटमुळे. त्यांच्या कशामुळे ते इतका द्वेष करतात मराठा समाजात, काय कारण आहे? यासाठी मराठ्यांनी त्यांना मोठं केलं का? आम्ही कधी म्हणलो तुम्ही वेगळ्या जातीचे आहेत, आम्ही तुम्हाला मदत नाही करत? आमच्या बापदाद्यांनी 10-15 वर्ष एकदा तरी मदत केली असेल ना. त्याची उलसिक तरी जाण. उच्च दर्जाचे नेते आहेत, सगळ्यात मोठे नेते आहेत, पदात घटनेच्या पदावर बसलेले, त्यांना शोभतं घ्या असं नाही. आमचं म्हणणं आहे त्यांनी विरोध करू नये, त्यांनी सपोर्ट करावा. काय फरक पडून बरं ते म्हणलं, जाऊ द्या गोरगरीब मराठ्याला मिळून द्या. काय त्यांचं काय वाटलं व्हायला लागलं? आमचं चांगलं होईल ना. उलट आमचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. मराठा आणि कुणबी एकच आहे, इतर कोणाचाही वाटा मागत नाही. गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रबुद्ध नगर येथील एका युवकावर काल दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. राकेश रमेश गांगुर्डे असे हल्ला करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी सातपूर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान या हल्ल्यात युवक जखमी झाला असून मित्राच्या साहाय्याने जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी गल्लीतून जाताना माझ्यावर जीवे मारहाण झाली. माझ्यावर जीवे मारहाण झाल्या कारणाने याच्या पाठीमागं मोठं राजकारण आहे आणि खुशाल शिरसाट, विशाल विटकर, संतोष विटकर, विनोद विटकर यांनी माझ्यावर जीवे मारहाण केली. माझं पोलीस प्रशासनाला विनंती त्यांच्यावर कठोर कारवाई करा. त्यांनी माझ्यावर चाकूने मारलं, मला चाकूने माझ्या हाताला लागले. साहेब, मला माहिती पोलीस प्रशासन मला न्याय मिळवून देईल, एवढीच माझी पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे. हल्ला करण्याचं कारण काय होतं? मी गरीब घराण्यातला मुलगा आहे. हल्ला करण्याचं कारण तिकडं खाली बालाजीपाशी ते प्रबुद्धनगरमध्ये ते आहे ना, दहशतचं वातावरण निर्माण करून राहिले. या हल्ला करण्याचं कारण आहे ते स्वतःला एक गुन्हेगारीचा बादशाह समजून राहिले. हे दहशतचं कारण आहे. साहेब, माझं पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती आहे का त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, एवढीच विनंती. माझं नाव राकेश रमेश गांगुर्डे. कुशल शिरसाट, विशाल विटकर, विनोद विटकर आणि संतोष विटकर असे आरोपींची नावं असून पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देईल असा विश्वास राकेश यांनी व्यक्त केलाय. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित 4 दिवसांच्या औद्योगिक प्रदर्शन दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने आणि प्रदर्शन बघण्यास अबालवृद्धांची तिसऱ्या दिवशीही गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. आतापर्यंत 3 दिवसात तब्बल 75,000हून अधिक लोकांनी प्रदर्शन स्थळी भेट देऊन उद्योजकांचा उत्साह वाढविला. डोंगरे वसतिगृह मैदानावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित माइट एक्सपो 2023 प्रदर्शन बघण्यास लोकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्या नागरिकांच्या कूपनमधून दर तासाला लकी ड्रॉद्वारे अनेक भाग्यवान विजेत्यांना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू मिळत असल्याने ते या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. अनेक विजेत्यांना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वाटण्यात आली. बक्षिसांची एकूण रक्कम 11 लाख रुपये इतकी असून शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येईल व विजेत्याला इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन ही बाईक जिंकण्याचे स्वप्न साकार करावे असे आवाहन चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा यांनी केले. खाद्यपदार्थापासून कृषी, पर्यटन, गृहोपयोगी वस्तूंचे आणि नाविन्यपूर्ण कलाविष्कारांचे दर्शन घडविणारी उत्पादने प्रदर्शनात असल्याने ते या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे. प्रदर्शनात B2B अंतर्गत मोठ्या कंपन्या आणि उद्योजकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. तसेच उद्योजकांना बाजारपेठा उपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनांची खरेदी करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी विविध परिसंवादाद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसनही केले. गेल्या 3 दिवसात प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्या मान्यवरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय मंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे, अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कटारिया, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सीमाचे अध्यक्ष किशोर राठी, नरडकोचे जयेशभाई ठक्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे, राजेंद्र वडनेरे, बाळासाहेब जाधव, रवीश मारू, अविनाश कोठावदे, CS सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.